इलॉन मस्क यांनी नुकतंच एक ट्विट केलं. भारताबद्दल ते ट्विट केलं. त्यांनी असं म्हणलं, की भारताचा जन्मदर हा प्रतिस्थापन पातळीच्याही खाली गेलेला आहे. म्हणजे रिप्लेसमेंट लेव्हलच्याही तो खाली गेलेला आहे. आणि भारताचा जो शिक्षित वर्ग आहे, म्हणजे त्यांनी एज्युकेटेड असा शब्द तिथे वापरला. तर त्या वर्गामध्ये जन्मदर गेले अनेक वर्षांपासून कमी आहे, असं त्यांनी ट्विट केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की इलॉन मस्क कदाचित जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना 14 मुलं आहेत. ती 14 मुलं वेगवेगळ्या बायकांपासून झालेली आहेत आणि त्यातली कित्येक मुलं कृत्रिम IVFच्या मार्गाने झालेली आहेत. म्हणजे नैसर्गिक प्रजोत्पादनातून ती झालेली नाहीत. इलॉन मस्कच्या भूतकाळातल्या विधानांमध्ये असं सापडतं की त्यांना असं वाटतंय की पुढच्या काही भविष्यात, काही वर्षात लोकसंख्या कोसळणार आहे, मनुष्याची लोकसंख्या कोसळणार आहे. पॉप्युलेशन कोलॅप्स अशी संज्ञा ते वापरतात. त्यामुळे असा आपल्याला अर्थ काढता येतो की त्यांना असं वाटतंय की येन केन प्रकारेण पृथ्वीवरती जास्तीत जास्त मुलांना आपण जन्म दिला पाहिजे, जेणेकरून हे पॉप्युलेशन कोलॅप्स, हे लोकसंख्येचं कोसळणं आपल्याला टाळता येईल आणि आपल्याला ते टाळलं पाहिजे असा त्यांचा विचार असलेला आपल्याला दिसतो. त्यांचे जे इतर श्रीमंत सवंगडी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पेपालचे सहसंस्थापक पीटर थील, त्याच्यानंतर एनव्हिडिया म्हणून जी चिप्स बनवणारी कंपनी आहे, ज्याच्यामुळे AIची आज एवढी क्रांती आली, त्या एनव्हिडियाचा मोठा सहभाग त्या AIच्या क्रांतीमध्ये आहे. तर त्या कंपनीचे सुद्धा सहसंस्थापक जेन्सेन हुआंग, त्याच्यानंतर चीनचे उद्योगपती जॅक मा, असे अनेक मोठे मोठे श्रीमंत बलाढ्य उद्योगपती जे आहेत, ते सुद्धा इलॉन मस्कच्या ह्यांच्या विचारांशी जुळतात. ते ह्या विचारांशी सहमत आहेत. सगळ्यांनाच काही 14 मुलं आहेत असं नाही, पण ह्या विचारांशी ते सहमत आहेत की आपण जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे. अगदी ओपन AIचे सॅम ऑल्टमनसुद्धा, जरी सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्कमध्ये थोडंसं विवाद असला तरीसुद्धा ह्या मुद्द्यावर ते सहमत आहेत की आपण जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे. आणि हे अनेक वर्षांपासून आता होत आहे. ह्या कालावधीमध्ये भारताची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त झाली. आज आपण सगळ्या मोठ्या लोकसंख्येचा देश आहोतच, पण सगळ्यात घनता असलेल्या लोकसंख्येचा देश आहोत. म्हणजे आपण आपला एकूण भौगोलिक जर जिओग्राफिकल एरिया घेतला, भौगोलिक क्षेत्रफळ घेतलं आणि त्यात लोकसंख्या किती असं बघितलं, तर आपल्या लोकसंख्येची घनतासुद्धा जगात अगदी सगळ्यात जास्त नसली तरी पहिल्या दुसऱ्या त्या घरामध्ये आहे. तर अशी परिस्थिती असताना इलॉन मस्कनी भारताच्या जन्मदराबद्दल ट्विट करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि झालंही तसंच की हे ट्विट केल्यानंतर भारतातले जे चॅनल्स आहेत, मीडिया चॅनल्स आहेत, त्यांचे जे यूट्यूब चॅनल्स आहेत, तिथे आपल्याला पाहायला मिळालं की खूप प्रकारचे पॉडकास्ट, चर्चा, इंटरव्ह्यूज असे व्हायला लागले की अरे, भारताचा जन्मदर कमी होतो आहे, प्रजनन दर कमी होतो आहे, आपण कमी मुलांना जन्म देतो आहे, मग आता काय होणार? आपली लोकसंख्या कोसळणार का? आपला देश काही संकटात येणार आहे का भविष्यकाळात? अशा प्रकारची थोडीशी भीती बाळगून हे पॉडकास्ट आणि ह्या चर्चा केल्या जात आहेत असं यूट्यूबवर आपल्याला दिसतं. आणि ते इतकं झालं की त्याचा एक प्रकारे एक मोठा धुरळाच उडालेला आहे ह्या मीडियाचा, असं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर यूट्यूबवर हा विषय टाकलेत तर तुम्हाला हे बघायला मिळेल. तर त्याच्यामुळे आता असं झालं की एक अँटीनेटलिस्ट म्हणून ह्या विषयाकडे आपल्याला कानाडोळा करून चालणार नाही. इलॉन मस्कनी ही जी ट्विट केलेली आहे, ही खरं म्हणजे ओरिजिनल ट्विट नाही आहे. अमेरिका फर्स्ट पोस्ट नावाचं एक हँडल आहे आणि त्यांची ट्विट इलॉन मस्कनी रिट्विट केली. अमेरिका फर्स्ट हे अमेरिकन राईट विंग, अमेरिकेच्या उजव्या विचारसरणीतल्या जी लोकं आहेत, त्यांची मुख्य 2 जी स्लोगन्स आहेत त्यातलं एक आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि दुसरं आहे अमेरिका फर्स्ट. अमेरिका फर्स्ट म्हणजे काय? तर जे कुठले प्रॉब्लेम्स आहेत, जे कुठले इश्यूज आहेत जगामध्ये, जिकडे तिकडे आम्ही बघू, ज्याच्यात आम्ही काम करू, त्याच्यामध्ये अमेरिकेच्या लोकांना पहिलं प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही त्यांच्याकडे बघू. ह्याला म्हणतात अमेरिका फर्स्ट. आणि अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्या 2 स्लोगन्सच्या आधारावर डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आले असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर ह्या अमेरिका फर्स्ट पोस्ट हे जे हँडल आहे, ह्यांनी ॲक्च्युली मुळात ओरिजिनल ट्विट केली होती.
त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं की भारताचा प्रजनन दर हा 2.3हून 1.9वर घसरलेला आहे. ही घसरण एका दशकाच्या कालावधीत झालेली आहे. आणि दिल्लीचा जर म्हणजे दिल्ली राज्याचा जर प्रजनन दर बघितला तर तो 1.2 आहे, जो फिनलँड ह्या देशापेक्षाही कमी आहे. आपण प्रजनन दर म्हणजे काय हे बघणार आहोत, पण फिनलँड ह्या देशापेक्षाही कमी आहे ही मोठी गोष्ट आहे. कारण फिनलँड हा विकसित देश आहे, तुलनेने तुरळक लोकसंख्या असलेला देश आहे. आणि संयुक्त राष्ट्रांच्या युनायटेड नेशन्सच्या जे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यात युनायटेड नेशन्सनी एक असा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे 2012 सालपासून. ते वेगवेगळ्या देशातल्या नागरिकांच्या सुखाची आणि आनंदाची मोजणी करतात. ह्या मोजणीला म्हणतात हॅपीनेस इंडेक्स. आणि हा हॅपीनेस इंडेक्स 2012पासून मोजला जातो आहे वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये. आणि गेल्या 9 वर्षांमध्ये फिनलँड सातत्याने ह्या हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये वर्गवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे त्यांची लोकं आनंदी आहेत, नागरिक आनंदी आहेत असं ह्या मोजमापावरून तरी आपल्याला म्हणता येतं. हा फिनलँड देश आहे. तुलना करायची झाली तर भारत कुठे आहे, तर हा जो सर्वे होतो हा 147 देशांमध्ये होतो. आणि ह्या 147 देशांपैकी गेल्या 9-10 वर्षात भारताची जी ह्युमन हॅपीनेस इंडेक्स जर बघितला तर तो 116, 117 ते कधीकधी 140 ह्या रेंजमध्ये आहे. व्हेरॅज फिनलँड कायम सातत्याने गेले 9 वर्ष 1 नंबरवरती आहे. ह्या फिनलँडची दिल्लीच्या प्रजनन दराची तुलना होती आहे. आणि सांगता हे सांगतो की अफगाणिस्तान जनरली 147व्या क्रमांकावर असतो. तर भारत कुठे आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर ही झाली फिनलँडची तुलना. ही ट्विट अमेरिका फर्स्ट पोस्ट यांनी केलेली आहे. पण ही माहिती खरंच कुठून आली? ही माहिती खरंच खरी आहे का? ती खरी असेल तर ती भारतासाठी चांगली आहे की वाईट आहे? आणि एकंदरीतच ही चांगली गोष्ट आहे की वाईट आहे? आणि अँटीनेटलिझमच्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे कसं बघायचं, अँटीनेटलिस्ट म्हणून ह्याच्याकडे कसं बघायचं, हे प्रश्न इथे उपस्थित होतात. आता ही माहिती खरंच कुठून आली ह्याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम स्टॅटिस्टिकल रिपोर्ट 2024 हा भारतीय सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला रिपोर्ट आहे. त्याला SRS रिपोर्ट असं म्हणतात. आणि 2024 सालच्या डेटाचा रिपोर्ट आत्ता उपलब्ध झालेला आहे. ह्या रिपोर्टमध्ये त्यांनी साधारण 89 लाख लोकांचं सॅम्पल घेतलं, त्यांचा सर्वे केला. आता ही संख्या भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नगण्य वाटते, पण हा सॅम्पल आहे. त्यामुळे मी इथं गृहीत धरतो की त्यांनी सॅम्पलमध्ये प्रातिनिधिक तत्वावर वेगवेगळ्या लोकांचा सर्वे केला असेल. म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या समाज स्तरातून त्यांनी लोकांची पाहणी केली असेल, वेगवेगळ्या समाजातून पाहणी केली असेल, पुरुषांची स्त्रियांची पाहणी केली असेल, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांची त्याच्यात मोजणी केली गेली असेल, असं मी ह्या सॅम्पल रिपोर्टमध्ये गृहीत धरतो. तो रिपोर्ट मी सरकारच्या वेबसाईटवरनं डाउनलोड केला. तो साधारण 363 पानी मोठा रिपोर्ट आहे. पण त्याच्यात खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. एक म्हणजे त्याच्या जन्मदराची माहिती आहे आणि भारताच्या ऐतिहासिक जन्मदराची सुद्धा माहिती आहे. तसंच प्रजनन दराची माहिती आहे, लोकसंख्येच्या रचनेची माहिती आहे की वेगवेगळ्या वयोगटातली किती लोकं कशी आहेत, अशा प्रकारच्या लोकसंख्येच्या रचनेची सुद्धा त्याच्यात माहिती आहे. तसंच मृत्यूदराची माहिती आहे, बालमृत्यूदराची सुद्धा माहिती आहे. आणि हा सगळा जो डेटा, ही सगळी माहिती आहे, ह्याच्यामध्ये महिलांची आणि पुरुषांची वेगळी माहिती असं त्यांनी विघटनसुद्धा करून दाखवलेलं आहे. तसंच हे सगळे जे दर मी म्हणालो की प्रजनन दर, जन्मदर, मृत्यूदर, बालमृत्यूदर, ह्याचं पुन्हा विघटन ग्रामीण भागात कसं आहे आणि शहरी भागात कसं आहे हेही त्यांनी करून दाखवलं आहे. परत वैवाहिक
स्थितीवरतीही बरीच माहिती उपलब्ध आहे. किती लोकं विवाहित आहेत, किती लोकं विवाहित नाहीत, त्यात पुरुष किती, त्यात महिला किती, वेगवेगळ्या वयोगटातली लोकं किती कशी विवाहित, अविवाहित आहेत, ग्रामीण भागात ती कशी आहेत, शहरी भागात ती कशी आहेत वगैरे. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण टेक्निकली जरी प्रजनन करण्यासाठी, मुलं असण्यासाठी विवाहित असण्याची आवश्यकता नसली, तरी आपल्या संस्कृतीमध्ये, भारतामध्ये आजच्या स्थितीत विवाह आणि मुलं असणे हे जोडले गेलेले आहे. त्यामुळे ही माहिती रिलेव्हंट आहे, उपयोगी आणि महत्त्वाची आहे. आणि ह्या माहितीचं प्रस्तुतीकरणसुद्धा खूप इंटरेस्टिंगरित्या केलेलं आहे, की खूप प्रकारचे आकडे उपलब्ध आहेत, टेबल्स उपलब्ध आहेत, वर्णनं उपलब्ध आहेत, व्याख्या त्याच्यात आहेत, प्लस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आलेख, ग्राफ्स आहेत आणि इन्फोग्राफिक्ससुद्धा आहे. तर हा असा मोठा 363 पानी रिपोर्ट आहे. मी हा सगळा रिपोर्ट अर्थातच वाचू शकलेलो नाही, परंतु तो रिपोर्ट मी चाळला आणि त्यात काय काय माहिती उपलब्ध हे बघितलं. त्यातनं मला हे लक्षात आलं. आता पुढे जाण्याअगोदर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की प्रजनन दर म्हणजे नेमकं काय? साधारण 70 ते 80च्या दशकामध्ये आणि पुढे 90च्या दशकातसुद्धा सरकारची जी कॅम्पेन्स होती, त्यावेळी काही समाज माध्यमं नव्हती, पण सरकारी माध्यमांमध्ये किंवा इतर माध्यमांमध्ये जी स्लोगन्स सरकारने सांगितली होती, ज्याची जाहिरात करायला, त्यातलं एक स्लोगन असं होतं, की हम दो हमारे दो. त्यामागचा विचार असा होता, की आईवडील आहेत, त्यांनी 2 मुलांना जन्म दिला आणि मग कालांतराने ते आईवडील जर मृत्यू पावले, तर ती 2 मुलं त्या आईवडिलांना रिप्लेस करतील. अशा रीतीने जी लोकसंख्या एका भागातली असेल, ती लोकसंख्या तेवढीच पिढ्यानपिढ्या चालू राहू शकते. ती जर राहायची असेल, तर आपल्याला 2 मुलांना जन्म दिला पाहिजे. असा त्यामागचा ढोबळ विचार असावा, असं मला वाटतं. तर एका भागातली लोकसंख्या तेवढीच पिढ्यानपिढ्या जर ठेवायची असेल, तर आपल्याला किती मुलांना जन्म दिला पाहिजे, हे त्यात मागचं गणित आहे. आता प्रत्येक आईवडिलांनी 2 मुलांना जन्म दिला पाहिजे, हे खरं आहे. परंतु केवळ मोजणीच्या सोयीसाठी म्हणून, म्हणजे आता आई मुलाला जन्म देतेच, त्यामुळं केवळ प्रॅक्टिकल गोष्ट मोजायला सोपी जावी म्हणून आपण ही गोष्ट प्रति महिलेमागे किती मुलं आहेत हे मोजतो. ह्याच्यात पुरुषांचं काही कॉन्ट्रिब्युशनच नाही का वगैरे असा प्रश्न इथे नाही आहे. प्रत्येक महिलेमागे किती मुलं आहेत, हा जो रेट आहे, की सरासरी दर महिलेमागे किती मुलं आहेत, ह्या रेटला प्रजनन दर किंवा इंग्रजीत फर्टिलिटी रेट असं म्हणतात. आणि एकूण सरासरी जर आपण एकूण लोकसंख्येची सरासरी जर घेतली आणि त्याची प्रत्येक महिलेमागे किती आहेत जर मोजलं, तर त्याला टोटल फर्टिलिटी रेट, एकूण प्रजनन दर असं म्हणतात. आणि लोकसंख्या तेवढीच जर चालू ठेवायची असेल, तर मगाशी आपण बघितलं तसं, की खरं म्हणजे 2 मुलांना जन्म दिला पाहिजे, म्हणजे 2 मुलं प्रत्येक महिलेच्या मागे जन्मली पाहिजेत, असं साधारण ढोबळमानाने अंदाज येतो. परंतु त्याच्यात काही बालमृत्यूही होतात आणि पूर्वी खूप व्हायचे भारतात, आता त्या मानाने कमी होतात, पण होतात. तो शून्य नाही आहे आकडा. त्याच्यामुळे त्या बालमृत्यूंना कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून एक 0.1 असा कॉम्पोनंट त्या 2च्या पुढे जोडावा लागतो. त्याच्यामुळे सरासरी प्रत्येक महिलेच्या मागे 2.1 मुलं एवढी जर जन्माला येत असतील, तर त्या भागातली लोकसंख्या पिढ्यानपिढ्या तशीच राहू शकते. ह्या फर्टिलिटी रेट 2.1 चिल्ड्रन पर वुमन, ह्या फर्टिलिटी रेटला रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी रेट असं म्हणतात. तर हा झाला रिप्लेसमेंट लेवल. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, की जर 2.1 मुलांच्यापेक्षा कमी मुलं जर असतील महिलांना, तर ती लोकसंख्या पिढ्यानपिढ्या जर बघायला गेलं तर ती कमी होत जाईल. 2.1 पेक्षा जास्त असतील तर कालांतराने ती लोकसंख्या वाढत जाईल, फुगत जाईल. ह्याचा सोप्या भाषेत अंदाज घ्यायचा झाला तर असं विचार करा, की 10 महिला आहेत आणि त्यांना एकूण मिळून 21 मुलं आहेत, तर प्रति महिला 21/10 2.1 एवढा होतो. आणि ह्याच्यामध्ये असं मग असू शकतं, की 9 महिलांना 2 मुलं झाली आणि 10व्या महिलेला 3 मुलं झाली. अशा अनेक कॉम्बिनेशन्स अजूनही आपण करू शकतो, पण सरासरी 2.1 हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या अनुषंगाने ह्या रिपोर्टमध्ये काही आलेख आहेत. सगळेच काही मी दाखवणार नाही, पण 2 आपण इथे बघू शकतो. एक आहे टोटल फर्टिलिटी रेट. इथे आपण बघू शकतो, की भारताचा टोटल फर्टिलिटी रेट 2019 पासून कसा आहे.
तर मधली जी निळी रेघ आहे ती भारताचा एकूण फर्टिलिटी रेट दाखवते आणि 2019पासून 2024पर्यंत येता येता तो फर्टिलिटी रेट खाली खाली येत येत साधारण 2.1च्या खाली आलेला आपल्याला दिसतो. त्या तुलनेत हिरवी जी रेषा आहे ती शहरी रेषा आहे, शहरी लोकांच्या फर्टिलिटी रेटची आहे आणि ती ऑलरेडी 2019ला 1.8च्याही खाली होती. ती अजूनही खाली होत होत आता 1.2 वगैरेपर्यंत येते 2024पर्यंत. तुलनेने ग्रामीण भागातला जो फर्टिलिटी रेट होता तो 2.2च्याही वरती होता 2019 साली, पण तोही खाली खाली येत येत आता रिप्लेसमेंटच्या 2.1च्या खाली येताना आपल्याला दिसतोय. ही परिस्थिती भारताच्या फर्टिलिटी रेटची, प्रजनन दराची आहे. आता आणखीन एक आपण आलेख बघूया. ह्याला पॉप्युलेशन पिरॅमिड असं म्हणतात. हा वाचायचा कसा, तर ह्याच्या एक्स ॲक्सिसवरती लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे आणि त्याच्यात तुम्हाला 2 रंगाचे बार्स दिसत आहेत. एक आहे निळ्या रंगाचा आणि एक आहे केशरी रंगाचा. निळ्या रंगाचा जो बार आहे तो दर्शवतो की ह्या एकूण लोकसंख्येची किती टक्के पुरुष आहेत आणि केशरी रंगाचा बार दर्शवतो की एकूण लोकसंख्येच्या किती टक्के महिला आहेत. आणि वाय ॲक्सिसवरती वेगळे वेगळे वयोगट आहेत. म्हणजे सगळ्यात खाली 0 ते 4मध्ये आपल्याला लक्षात येतं की निळा जो सगळ्यात खालचा बार आहे तेवढे टक्के एकूण लोकसंख्येच्या मुलं आहेत आणि केशरी जो बार आहे तो तेवढे टक्के एकूण लोकसंख्येच्या मुली आहेत. मग आपल्याला इथे बघायला मिळतं की तरुण जो वर्ग आहे म्हणजे 25 ते 29 किंवा 30 ते 34 ह्या वर्गातली जी लोकं आहेत तरुणातली, ती जास्त असल्याचं आपल्याला दिसतं की तो बँड मोठा आहे, ते बार्स जास्त रुंद आहेत. त्या तुलनेत लहान ची रुंदी कमी आहे आणि वरती ज्येष्ठ नागरिकांची रुंदीही कमी आहे. याचा अर्थ काय की लहान मुलं खाली जी आहेत ती कमी कमी जन्माला येत आहेत. हेच मधले जे तरुण आहेत आत्ता फुगलेला हा जो बार आहे, हेच मोठे मोठे होतील, काही त्यातले मृत्यू पावतील, पण ज्येष्ठ नागरिक ते होतील. त्यामुळं म्हाताऱ्या लोकांचं बार आपल्याला जास्त वाढताना दिसेल आणि खाली जर आपला हा प्रजनन दर असाच कमी होत गेला, आपण कमी मुलांना जन्म देत गेलो, तर जो खालचा जो बार्स आहे ते अजून रुंद रुंद होताना दिसेल. त्यामुळे हा पिरॅमिड उलटा होताना आपल्याला दिसेल. हा काही फक्त भारताच्या बाबतीत होणारी ही गोष्ट आहे असं नाही, इतर जगामध्येही ही गोष्ट होताना आपल्याला दिसते. तर हा झाला पॉप्युलेशन पिरॅमिड. ह्या 2 गोष्टींवरनं आपल्याला लक्षात येतं की प्रजनन दर कमी होतो आहे आणि आपण नवीन मुलांनासुद्धा जन्म कमी देतो आहे, त्याचा दर कमी होतो आहे. तर मग आता ह्याचा परिणाम काय होणार, तर ह्याचा एक भविष्यात परिणाम असा होऊ शकतो की प्रजनन दर असाच कमी कमी होत गेला आणि 2.1पेक्षा तो सातत्याने जर कमी राहिला, तर पुढच्या काही वर्षांनंतर म्हणजे 50 वर्षांनंतर, मे बी 100 वर्षांनंतर लोकसंख्या आपली कमी व्हायला लागेल. ह्यात काही दुमत नाही. आत्ता ती लोकसंख्या कमी होणार नाही आहे. त्याचं कारण असं की आत्ता आपल्याला अजूनही आपण मुलांना जन्म देतोच आहोत. एक का होईना देतो आहे. त्या मुलाचे आईवडील आहेत, त्या आईवडिलांचे आजी आजोबा आहेत त्या मुलाचे म्हणजे आईवडील, आणि कधी कधी पणजोबा पणजीसुद्धा आहेत. ही सगळी लोकं आत्ता आहेत. ही काही लगेच मुलांना जन्म दिल्या मरणार नाही आहेत. ह्याची एक उपमा आपण अशी देऊ शकतो की तुम्ही विचार करा की एक गाडी आहे, ती जोरात जाते आहे, मोठ्या गतीने जाते, ताशी 100 किलोमीटर ह्या गतीने जाते. त्या गाडीला तुम्ही जर एकदम ब्रेक लावलेत तर लगेच काही ती गाडी 100 किलोमीटरची 0 किलोमीटर होणार नाही. ती काही काळ जात राहते पुढे, कारण तिला एक मोमेंटम आहे. ही गोष्ट तशीच आहे की लोकसंख्येचा एक मोमेंटम आहे. लोकसंख्या वाढत राहणार आहे. आपला प्रजनन दर कमी असला तरी, अगदी 2.1पेक्षा कमी असला तरी, पण कालांतराने जसं जशा पिढ्या पुढे जातील, जसजशी म्हातारी माणसं मरत जातील आणि नवीन मुलांना जन्म देण्याची संख्या कमी होत राहील, कालांतराने आपली लोकसंख्या एका पीकला थांबेल आणि मग ती कमी व्हायला लागेल. ही गोष्ट सत्य आहे, ह्यात काही म्हणजे दुमत नाही. आणि हा विषय लोकसंख्या शास्त्रज्ञांचा म्हणजे डेमोग्राफर्सचा आवडीचा विषय आहे. हे जगात घडतं आहे. जगातल्या माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण 2/3 देशांमध्ये हे घडतं आहे. विकसित देशात हे जास्त घडतं आहे. जे देश समृद्ध आहेत, ज्या देशांमध्ये शिक्षणाचा स्तर जास्त आहे आणि ज्या देशात महिलांचं शिक्षण आणि रोजगार जास्त आहे, ज्या देशात महिला ठरवू शकतात की मला किती मुलं हवी आहेत, त्या देशांमध्ये आपल्याला जनन दर कमी होताना दिसलेला आहे. सगळीकडे जनरली काही अपवाद वगळता दिसलेला आहे. असं इथे पण दिसतं.
मग आता प्रश्न उरतो की ही गोष्ट चांगली की वाईट, ह्या गोष्टीपासून आपण घाबरायचं, ह्या गोष्टीची आपल्याला भीती वाटली पाहिजे, का ह्या गोष्टीचा आपल्याला आनंद झाला पाहिजे की काहीच नाही झालं पाहिजे. एक गोष्ट आहे की लोकसंख्या आपली जेव्हा कमी व्हायला लागेल, तेव्हा अशी परिस्थिती असेल की म्हातारी माणसं जास्त आहेत आणि तरुण लोकं कमी आहेत आणि लहान मुलं त्याहून कमी आहेत. आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक खूप मोठ्या प्रमाणे कठीणाई येऊ शकते, प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्ही असं विचाराल की समजा लोकसंख्या कमी झाली, आज 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे. समजा ती 100 कोटी झाली, तर प्रॉब्लेम काय येऊ शकतात? गेल्या काही वर्षांमध्ये 100 कोटी केव्हा ना केव्हा भारताची लोकसंख्या होतीच. काही त्या अगोदर गेलं तर अगदी 33 कोटीसुद्धा भारताची लोकसंख्या होती. मग तशीच आता ती लोकसंख्या असेल तर मग प्रॉब्लेम का? तर ह्यामध्ये फरक असा आहे की पूर्वी जेव्हा भारताची लोकसंख्या 33 कोटी होती किंवा 100 कोटी होती आणि त्याचा दर वाढण्याच्या दिशेने होता, तेव्हा त्या लोकसंख्येचं कॉम्पोजिशन असं होतं की तरुण जास्त आहेत, त्यांच्यापेक्षा लहान मुलं जास्त आहेत, म्हणजे नवीन येणारे तरुण, होतकरू तरुण पुढे जास्त आहेत आणि म्हातारी लोकं त्या मानाने कमी आहेत. आता जेव्हा आपली लोकसंख्या पीक होईल आणि मग ती कमी व्हायला लागेल, तेव्हा त्याचं कॉम्पोजिशन असं असेल की म्हातारी लोकं जास्त आहेत, ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत, त्या मानाने तरुण कमी आहेत आणि त्या मानाने नवतरुण अजूनच कमी आहेत, लहान मुलं अजूनच कमी आहेत, असं कॉम्पोजिशन असणार आहे. ह्याच्यामुळे होणार असं की ज्येष्ठ नागरिकांचं म्हाताऱ्या लोकांची जी प्रॉडक्टिव्हिटी जी असते ती कमी असते, की कमी मानली गेलेली आहे आणि त्या मानाने त्यांना पेन्शन लागते, त्या मानाने त्यांना वेगळ्या वेगळ्या सुविधा लागतात, म्हणजे हॉस्पिटल्स लागतात, डॉक्टर्स लागतात, नर्सेस लागतात, ह्या सगळ्या केअरटेकर्स लागतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हातारपणी आपल्या सगळ्यांनाच लागतात, त्यांनाच लागतात म्हणजे असं नाही, आपल्यालाही लागणार आहेत. त्यामुळे काही ते काही दोषी आहेत असं नाही, पण त्यांना त्या लागतात. आणि त्या जर पुरवायला एक मोठा तरुण वर्ग जर नसेल तर प्रॉब्लेम होतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी पुरवणारा, ह्याचा पुरवठादार कोण आहे? तर तरुण वर्ग आहे. सगळे डॉक्टर, नर्सेस, अगदी पेन्शनसुद्धा जे तरुण वर्ग तयार करतो, जे कमवतो, तो टॅक्स म्हणून भरतो आणि त्यातून पेन्शनची निर्मिती होते, सरकार देतं. त्यामुळे जर तोच वर्ग नसेल, तो किंवा तो लहान असेल, छोटा असेल आणि खूप मोठा म्हाताऱ्यांचा वर्ग असेल, तर असे प्रॉब्लेम्स आपल्याला उद्भवतात आणि ही गोष्ट खरी आहे, ही आपल्याला अमान्य करून चालणार नाही. ह्याच्यावरती अँटी रेट म्हणून कसं बघायचं आहे ह्याच्याकडे मी नंतर येतो, पण हे खरं आहे, हा प्रॉब्लेम आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, जर आपला प्रजनन दर असाच कमी कमी होत राहिला तर. आणि ह्याच्याबद्दलच इलॉन मस्क आणि हे सगळी लोकं आत्तापासूनच सांगत आहेत की पुढे फार वाईट होणार आहे असं तसं. आता दुसरी एक गोष्ट ह्याच्यातला बारकावा असा आहे की हा जो प्रजनन दर आहे की 2.3 पासून 1.9 आला वगैरे जे सांगत आहेत, तो संपूर्ण भारत देशामध्ये एकसारखा नाही आहे. म्हणजे काय की दक्षिणेतली जी राज्य आहेत, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ह्यांचा प्रजनन दर 2.1 पेक्षा कमी खूप वर्षांपासून आहे. आणि त्याचं कारण असं की त्यांनी चांगली कामं केली आहेत, म्हणजे कुठल्याही विशिष्ट सरकारने चांगलं किंवा वाईट काम केलं असं मी म्हणत नाही आहे. एकूण राज्य म्हणून ह्यांनी शिक्षणावर भर दिला, ह्यांनी रोजगारावर भर दिला, तिथे उद्योग आले, तिथे महिलांचं शिक्षण वाढलं, महिलांचाही रोजगार झाला, महिलांचं सक्षमीकरण झालं. त्यांच्या लक्षात आलं की मी ठरवू शकते मला किती मुलं हवी आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की त्यांचा प्रजनन दर कमी झाला, कारण त्या काळी तशी गरज होती, आपली लोकसंख्या जास्त होती. त्या उलट जी उत्तरेतली राज्य आहेत, म्हणजे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश, राजस्थान, ह्यांचा प्रजनन दर अजूनही जास्त आहे. तो कमी होतो आहे, तो सुद्धा कमी होतो आहे. 1950 सालपासूनचा आलेख जर बघितलात तर पूर्वी 4-5 पासून आता तो 3-4 किंवा कदाचित 2-3 पर्यंत आलेला आपल्याला दिसतो. पण तो दक्षिणेतल्या राज्यांपेक्षा जास्त आहे आणि काही काही ठिकाणी तो रिप्लेसमेंट लेवलपेक्षाही जास्त आहे असं आपल्याला दिसतं. सिक्कीम हे राज्य आहे फक्त जिथे 0.9 वगैरे प्रजनन दर आहे, म्हणजे तो अगदीच कमी आहे. म्हणजे ते अपवाद आपण सोडून देऊ, पण ढोबळमानाने उत्तर भारतात अशी परिस्थिती आहे. तर असं असल्यामुळे झालं काय की आपली जी लोकशाही आहे ती प्रातिनिधिक लोकशाही आहे, रिप्रेझेंटेशनल डेमोक्रेसी आहे. आपण लोकांना निवडून खासदारांना केंद्रामध्ये संसदेत पाठवतो. ते जे आपण निवडतो, ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात, ते मतदारसंघ कसे आखले जातात? तर लोकसंख्येच्या आधारावर ते आखले जातात. मग जर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान वगैरे अशा राज्यांची लोकसंख्या जर जास्त होणार असेल तर तिथे जास्त मतदारसंघ आपल्याला तयार करावे लागतील.
तुलनेने दक्षिणेत जर लोकसंख्या कमी होणार असेल, कारण प्रजनन दर कमी आहे, तर आपल्याला कमी मतदारसंघ करावे लागतील. त्यामुळे संसदेमध्ये दक्षिणेतले MPs, दक्षिणेतले खासदार कमी होतील, उत्तरेतले खासदार वाढतील. मग दक्षिणेतल्या राजकारण्यांना असं वाटायला लागलं की अरे, आम्ही जर चांगलं काम केलं आहे तर त्याची तुम्ही आम्हाला शिक्षाच देताय, आमची पॉवर कमी करताय, आमच्या सीट्स कमी करताय. अशी भीती, अशी असुरक्षितता त्यांना आत्ताच वाटायला लागलेली आहे. म्हणूनच नुकतंच चंद्रबाबू नायडू यांनी एक विधान केलं की जास्त मुलांना जन्म द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. MK स्टॅलिन यांनीसुद्धा अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. ह्या अशा गोष्टी असमान प्रजनन दरामुळे राजकारणात घडत आहेत. हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की हे जे प्रजनन दर आहेत हे नुसते राज्यांच्या तुलनेत असमान नाही आहेत, तर समाजाच्या तुलनेत सुद्धा असमान आहेत. म्हणजे आता धर्म जर घेतला आपण, तर वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे प्रजनन दर वेगळे वेगळे आहेत. म्हणजे हिंदूंचा एक आहे, मुसलमानांचा एक आहे, ख्रिश्चनांचा एक आहे, बौद्धांचा वेगळा असेल, शिखांचा वेगळा असेल, सो ऑन अँड सो फोर्थ. तर आता त्याच्यामध्ये हे सत्य आहे की मुसलमानांचा प्रजनन दर हा हिंदूंच्या प्रजनन दरापेक्षा जास्त आहे. सगळ्या जगातलं नाही मी म्हणत आहे, फक्त भारतातल्या. कारण जे आखाती राष्ट्र आहेत, मध्य पूर्वेतली जी राष्ट्र आहेत, इराणसारखी राष्ट्र आहेत, इतर खाडी देशातली जी राष्ट्र आहेत, ती मुस्लिम बहुल देश असूनसुद्धा तिथल्या अनेक देशांमध्ये प्रजनन दर रिप्लेसमेंट लेवलपेक्षा कमी आहे. त्यामुळं हा इस्लामच फक्त किंवा धर्माचा विषय नाही. सगळेच धर्म सांगतात मुलांना जन्म द्या, तो काही प्रश्न नाही. पण जिथे शिक्षणाचा स्तर कमी आहे, उदाहरणार्थ अफगाणिस्तान घ्या, पाकिस्तान घ्या, इथे प्रजनन दर खूप जास्त आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की भारतात जर प्रजनन दर जास्त असेल तर कदाचित मुस्लिम वर्गाचा जर प्रजनन दर जास्त असेल तर कदाचित त्यांचा शिक्षणाचा स्तर, त्यांचा महिला सक्षमीकरणाचा दर कदाचित कमी असेल. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण हे लक्षात न घेता हिंदुत्ववादी संघटना आणि नेते काय करतात, ते अशी भीती पसरवतात की अरे बापरे, आपला प्रजनन दर कमी होतो आहे, मुसलमानांचा वाढतो आहे, त्यामुळे हिंदूंनी जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे आणि नाहीतर आपलं हे काही हिंदू राष्ट्र राहणार नाही, मुसलमान राष्ट्र होईल, असा ते प्रचार करतात. खरं म्हणजे हिंदूंनी जास्त मुलांना जन्म देऊन मुसलमानांचं प्रजनन दर कमी होणार आहे का? नाही होणार आहे. मग हे असं कुठेपर्यंत चालणार आहे? त्याच्यामुळे खरं म्हणजे सोल्युशन असं आहे की मुसलमानांचं शिक्षण स्तर कसा वाढेल, त्यांच्या महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, त्यांचा रोजगार कसा वाढेल, त्यांच्या हातात गोष्टी कशा जातील, हे बघितलं पाहिजे. आपोआपच त्यांचाही प्रजनन दर कमी होईल. पण हे सोल्युशन लाँग टर्म आहे, हे अवघड आहे, राजकारण्यांना शॉर्टकट्स पाहिजे असतात, म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे असमान प्रजनन दराचा हाही एक परिणाम आहे. आता चांगली गोष्ट काय आहे, ढोबळमानाने ह्या सगळे जरी प्रॉब्लेम्स असले तरी लोकसंख्या हा आपल्या देशाचा अनेक वर्षांपासून प्रॉब्लेम राहिलेला आहे. मी जेव्हापासून माझ्या लहानपणापासून बघतो आहे की आपल्या देशाचे मेन प्रॉब्लेम काय आहेत, भ्रष्टाचार आहे, राजकारण आहे, संसाधनं सगळीच उपलब्ध असतील अशी नाही, गरिबी आहे. ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्सच्या खांद्याला खांदा लावून लोकसंख्येचा प्रॉब्लेमही तितकाच कळीचा आणि बळकट आहे. त्यामुळे लोकसंख्या खरंच जर कमी होणार असेल तर संसाधनं आपल्याला वाटून घेता येतील, प्रत्येक माणसाला जास्त संसाधनं मिळतील, आपण समृद्ध होऊ. एका अर्थाने कमी होणारी लोकसंख्या आपल्या देशाला चांगली आहे, ही गोष्ट चांगली आहे. पण अँटीनेटलिझमच्या दृष्टिकोनातून अजून काही बारकावे आपल्याला बघायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे आज लोक कमी मुलांना जन्म देत आहेत, चाइल्ड फ्री नॉर्म व्हायला लागलेला आहे, डबल इन्कम नो किड्स आपल्याला ऐकायला मिळतं. कमीत कमी शहरी भागात तरी आपल्याला हे ऐकायला मिळतं. पण त्याची कारणं काय आहेत ह्याची मोजणीच आपण केलेली नाही. पाश्चिमात्य देशात कमीत कमी एवढं तरी केलं आहे की प्रजनन दर कमी आहे, लोक कमी मुलांना जन्म देत आहेत, त्याची कारणांची मोजणी ते करत आहेत, त्याचे सर्वे ते करत आहेत. त्याच्यात त्यांना असं लक्षात येतं की आर्थिक कारणं आहेत. म्हणजे त्याच्यात हाऊसिंग, शहरी भागांमध्ये जगातच हाऊसिंगचा प्रॉब्लेम आहे की परवडत नाही घर घेणं आज. त्याच्यानंतर इतर आर्थिक कारणं आहेत की नोकऱ्या नाही आहेत, पगार नाही आहे पुरेसा, किंवा मग मुलाला वाढवणं म्हणजे एक मोठा खर्चिक प्रकल्प होऊन बसलेला आहे. शाळांच्या फिया, त्यांना सांभाळण्याच्या फिया, शिक्षणाच्या फिया, असं तसं. अशा प्रकारची काही व्यावहारिक कारणं आहेत ज्यामुळे लोक कदाचित मुलांना जन्म देत नसावेत. अशा प्रकारची मोजणी पाश्चिमात्य देशात झालेली आपल्याला दिसते. आपण तेवढीही केली नाही. आपण आत्ता फक्त प्रजनन दर आणि लोकसंख्या मोजण्यातच अजून वेळ आपला चाललेला आहे.
पण ती पाश्चिमात्य देशातली मोजणीसुद्धा पुरेशी आहे की नाही मला माहीत नाही. कारण ह्या सगळ्या व्यावहारिक कारणांबरोबर तात्विक कारणंसुद्धा काही आहेत का, की अँटीनेटलिझमचे फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट्स जे आहेत, की डेव्हिड बेनेटार आहे, रिस्क आर्ग्युमेंट आहे, कन्सेंट आर्ग्युमेंट आहे. अशाही काही कारणांमुळे लोकं खरंच जन्म देत नाही आहेत का? किंवा अशा कारणांमुळे जन्म न देणाऱ्या लोकांचं प्रमाण एकूण कमी मुलं असणारी किंवा जन्म न देणाऱ्या लोकांच्यापैकी किती आहे, अशी मोजणी आपण अजून पाश्चिमात्य देशातही झालेली बघत नाही आहोत. त्यामुळं भारतात तर अजून एक पायरी अजून मागेच आहोत. त्यामुळे आत्ता तरी मला असं म्हणता येत नाही, की हा कमी होणारा प्रजनन दर, हा कमी होणारा जन्मदर, कमी मुलांना आपण जन्म देतो ही गोष्ट, चाइल्ड फ्री वाढत चाललं आहे, डबल इन्कम नो किड्स वाढत चाललं आहे, ही गोष्ट अँटीनेटलिझममुळे होती आहे, असं म्हणण्याला आत्ता तरी माझ्याकडे काही पुरावा नाही. त्यामुळं तो अजून विषय तसाच राहतो. हा एक भाग. मग पण म्हणून काय आपण आनंदी व्हायचं नाही का? तर तसं नाही आहे. आपण जर इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्सचा विचार केला, मी मगाशी म्हटलं तसं की पेन्शन आणि मग म्हाताऱ्या लोकांची काळजी कोण घेणार, त्याच्यामुळं नवीन मुलांना जन्म दिला पाहिजे. त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की तुमचे आत्ता अस्तित्वात असलेले जे लोकसंख्येचे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यात भविष्यात येणाऱ्या मुलाला काहीही रस नाही आहे. म्हणजे त्या मुलाचा आपण एक फक्त साधन म्हणून आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापर करतो आहे आणि ते अतिशय अनैतिक आहे. नुसतं साधन म्हणून वापर करत नाही, ते करत असताना त्यावर आपण आयुष्याच्या यातना लादतो आहे त्याला इथे आणून. हा अँटीनेटलिस्ट विचार आहे. त्यामुळे ते अतिशय अनैतिक आहे. त्यामुळे प्रजनन दर जर 3 किंवा 4 असता पूर्वीसारखा, तर जेवढी मुलं जन्माला आली असती, त्या मानाने आज कमी प्रजनन दरामुळे खूप कमी मुलं जन्माला आली नाही आहेत. जी आली असती, जी वाचली, जी ह्या यातनांपासून वाचली, त्यामुळे ही चांगलीच गोष्ट आहे असं मी म्हणतो. आणि त्यामुळे हा कमी होणारा प्रजनन दर भारतासाठी चांगला आहे. त्यामुळे भारताचं अभिनंदन. धन्यवाद.